नमस्कार, मी अनोखी शाह क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आपलं नाशिक आपलं डाएटमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी खूप मस्त आणि छान असा विषय घेऊन आली आहे, तो म्हणजे त्वचा आणि केसांसाठीचा आहार। त्वचा आणि केस निरोगी ठेवण्यासाठी फक्त महागड्या कॉस्मेटिक्सचीच गरज नसते, त्यासाठी आपल्याला संतुलित आहार, पुरेशी झोप, नियमित व्यायाम तसेच तणावाचे नियंत्रण यांची गरज असते। त्वचा आणि केसांचे आरोग्य पोषणावर का अवलंबून असते? तर त्वचा हा आपल्या शरीराचा एक मोठा अवयव आहे। त्वचेमुळे आपलं तापमान नियंत्रित राहतं, तसेच बाह्य वातावरणापासून आपल्याला संरक्षण मिळते। केसांसाठी केराटिन नावाचं प्रोटीन सर्वात महत्त्वाचं आहे। त्यामुळे जर प्रोटीनची डेफिशियन्सी असेल किंवा विटॅमिनची डेफिशियन्सी असेल तर आपली स्किन कोरडी पडते, पुरळ येणे, सुरकुत्या पडणे, तसेच केस गळणे, लवकर केस पांढरे होणे अशा अनेक समस्या आपल्याला दिसून येतात। तर मग आपण बघूयात की त्वचा आणि केसांसाठी कोणते पोषण आहार महत्त्वाचा आहे किंवा कोणते विटॅमिन्स, प्रोटीन किती प्रमाणात घेतले पाहिजे हे आपण बघूयात। सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रथिनं जसं मी तुम्हाला सांगितलं, आपले केसांचं मूळ केराटिनपासून बनलेले असतात। केराटिन हा एक महत्त्वाचं प्रोटीन आहे, जेणेकरून केसांना पोषण मिळतं। तर प्रथिनांमध्ये आपण काय काय घेतले पाहिजे? डाळी, कडधान्ये, दही, दूध, ताक, पनीर यांचा भरपूर प्रमाणात आपल्या जेवणात समावेश केला पाहिजे, जेणेकरून आपले केस छान, सुंदर तसेच मोठे होतात व अवकाळी किंवा लवकर जे पांढरे होण्याची समस्या आपण आत्ता बघतोय ती आपण अवॉइड करू शकतो। व्हिटॅमिन ए त्वचेला नवीन पेशी तयार करण्यासाठी व त्वचेची कोरडेपणा अवॉइड करण्यासाठी महत्त्वाचे असते। आता व्हिटॅमिन एचे सोर्सेस काय आहे बरं? तर गाजर, तसेच आपण पपई, मुळा, जे लाल किंवा ऑरेंज कलरचे पदार्थ असतात, टोमॅटो यांचं सेवन आपण जास्त प्रमाणात केलं पाहिजे। पुढे कोणते पोषक तत्व त्वचा आणि केसांसाठी महत्त्वाचे आहेत ते आपण बघूयात एक छोट्याशा ब्रेकनंतर। तोपर्यंत बघत रहा आपलं नाशिक आपलं डाएट। प्रथिनं आणि व्हिटॅमिन ए सोबतच व्हिटॅमिन सी पण तितकेच महत्त्वाचे आहे। व्हिटॅमिन सी हा एक कोलॅजन तयार करण्यासाठी आपल्याला मदत करतं। व्हिटॅमिन सी हा कोलॅजन तयार करण्यासाठी महत्त्वाचा आहे, जेणेकरून जखमा लवकर भरून येतात, तसेच त्वचा एकदम तजेलदार दिसते। व्हिटॅमिन सीमध्ये आपण व्हिटॅमिन सी रिच फ्रूट्स म्हणजे आंबट जे फळं येतात त्यांचा आपण समावेश करू शकतो, जसे आवळा, संत्री, मोसंबी, किवी, ड्रॅगन फ्रूट यांचा आपण समावेश केला पाहिजे। पुढे व्हिटॅमिन ई पण तितकंच महत्त्वाचं आहे। व्हिटॅमिन ई हे एक अँटीऑक्सिडंट आहे, जे त्वचेचं संरक्षण करतं। त्यात कोणते सोर्सेस येतात बरं? तर आपल्या ड्रायफ्रूट्स म्हणजे बदाम, अक्रोड, तसेच सूर्यफुलाच्या बिया, शेंगदाणे यांचा समावेश आपण केला पाहिजे आपल्या जेवणात। बायोटीन म्हणजेच व्हिटॅमिन B7 पण तितकेच महत्त्वाचे आहेत। त्याचे सोर्सेस काय आहेत? तर आपण शेंगदाणे, सोयाबीन, अंडी यांचा समावेश आपण केला पाहिजे। बायोटीन आपले केस मजबूत ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहे। त्यासोबतच आयर्न म्हणजेच लोह पण तितकेच महत्त्वाचे आहे। जर लोहाची कमी आपल्या शरीरात असेल तर केस गळण्याची समस्या आपल्याला उद्भवू शकते। त्याचे सोर्सेस काय आहेत बरं? तर गूळ, पालक, हरभरा, चवळी, राजमा यांचा आपण भरपूर प्रमाणात समावेश केला पाहिजे, जेणेकरून आपली आयर्न रिक्वायरमेंट पूर्ण होते व केस गळतीची जी समस्या उद्भवते ती आपण थांबवू शकतो। झिंक केसांच्या वाढीसाठी व त्वचेच्या दुरुस्तीसाठी महत्त्वाचे आहेत। भोपळ्याच्या बिया, तीळ, शेंगदाणे, कडधान्ये यांपासून आपल्याला भरपूर प्रमाणात झिंक मिळते, त्यांचा समावेश आपण आपल्या डाएटमध्ये केला पाहिजे। ओमेगा 6 फॅटी ॲसिड हे पण एक ॲज अ अँटीऑक्सिडंट आपल्या शरीरात काम करते। तर अक्रोड, अळशी यांचा भरपूर प्रमाणात आपण समावेश केला पाहिजे। अळशी, तीळ यांचा आपण ॲज अ मुखवास आपल्या प्रत्येक जेवणानंतर आपण वापरू शकतो, जेणेकरून आपली रिक्वायरमेंट पूर्ण होते। आता प्रथिनं, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई ह्या न्यूट्रियंटसोबतच सेलेनियम पण तितकेच महत्त्वाचे आहे, जे आपल्याला आपल्या केसांना व त्वचेला छान आणि सुंदर असं निरोगी ठेवते।
न्यूट्रियंटसोबतच पाणी पण तितकेच महत्त्वाचे आहे. पाण्यामुळे आपली त्वचा तजेलदार होते आणि डिहायड्रेट होत नाही. त्यामुळे भरपूर प्रमाणात आपण पाणी घेतले पाहिजे. पाण्यासोबतच झोप आणि व्यायाम पण तितकाच महत्त्वाचा आहे. तर आजच्या या एपिसोडमध्ये आपण बघितलं की त्वचा केसांसाठी आहार का महत्त्वाचा आहे किंवा ते चांगले ठेवण्यासाठी व निरोगी ठेवण्यासाठी आपण आहारात कोणते कोणते न्यूट्रियंट्स घेतले पाहिजे व काय काय बदल केले पाहिजे. जर तुम्हाला आजच्या या विषयाबद्दल काही शंका असेल तर स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर किंवा ईमेलवर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. आणि मी अजून कोणते टॉपिक्स तुमच्यासाठी आणले पाहिजे ते पण तुम्ही आम्हाला संपर्क करून सांगू शकता. तोपर्यंत बघत राहा आपलं नाशिक आपलं डाएट.